छान मेकअप वगैरे करून रेडी आहोत, पण नेमकं जायचंय आपल्याला पार्टीला किंवा कुठेतरी बाहेर जायचं आणि अशा टायमिंगला ना आपल्याला वाटतं की अशा प्रकारच्या साड्या नेसायचं. आता अशा प्रकारच्या ज्या सिल्कच्या साड्या असतात, थोड्याशा लाईक पार्टी वेअर साड्या असतात किंवा रोजच्या जेवणावर वापरू शकतो या साड्या. अशा साड्या थोड्याशा सिल्कच्या, अशा थोड्याशा हेवी पण असतात याच्यामध्ये. सो अशा प्रकारच्या साड्या जेव्हा तुम्ही नेसताय ना, तेव्हा तुम्हाला काय होतं, एक तर तुम्हाला हातावर पदर सोडायचा असतो कधी कधी, किंवा तुम्हाला नॉर्मल पदर घ्यायचा देखील असतो. अशा टायमिंगला काय होतं, तुमचा देखील असा दिसतोय का, इथे असा फुगा दिसतोय किंवा ह्या अशा निऱ्या कशाही बसल्या, इथे काहीच नाहीये, किंवा तुम्ही म्हणता हे बघा हे असं दिसतंय सगळं, हे बघा हे असं दिसतंय, हे तुमचंही असं दिसतंय का, तर तुम्ही साडी पूर्ण चुकीची नेसताय. किंवा आता तुम्ही खाली बघू शकता, खाली बघा साडीमध्ये पाय पूर्ण दिसतायत. असं जर तुमचं दिसत असेल ना, तर तुमची साडी तुम्ही पूर्ण चुकीची नेसताय. आता मंडळींनो, तुम्हाला मी सांगणार आहे की साडी नेमकी कशी नेसायची. चला, सगळ्यात पहिली टिप म्हणजे जी तुम्ही फुटवेअर वेअर करणार आहात साडीवरती, फ्लॅट वेअर करताय तर नाही घातली तरी चालेल, पण समजा असं थोडीशी जरी 1 इंच जरी हील असेल ना, तरी ती घालायची. आता मी ही वेअर करणार होते, सो मी ही घातली. तुम्ही बघू शकता इन्स्टंटली आपला लुक अपग्रेड झालेला आहे आणि आपण कुठे होतो आणि आपण कुठे पोहोचलोय. साडी तुम्ही साधी नेसा, सिंपल नेसा किंवा अतिशय महागडी नेसा, जर तुम्ही ती व्यवस्थित नाही नेसली ना, तर महागडी साडी देखील साधी, सिंपल किंवा खूप कमी दर्जाची वाटू शकते. आणि ती जर तुम्ही व्यवस्थित नेसली तर साधी साडी देखील खूप महागडी, एक्सपेन्सिव्ह वाटू शकते. सो आता तुम्हाला मी इथे तेच सांगणार आहे कशी नेसायची. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता हे जे काही आपण बोचकं केलंय ते पुन्हा आपण सुरुवात करूया. आता ही जी साडी आहे ना, ती नेसताना आपल्याला नेमकं काय लागेल बरं? काही लागणार नाहीये, फक्त एक पिन, एक आपली जी साडी आहे ती आणि एक आपला पेटीकोट. सगळ्यात पहिल्यांदा सांगते, अशा प्रकारचे जे पेटीकोट असतात ते आता ह्याला काय म्हणतात, तर साडी शेपर म्हणतात. आणि अशा प्रकारचे जे असतात ते मी क्वचित वापरते, नाही तर आपला आईचा जो पेटीकोट असतो तो वापरू शकता. तर पेटीकोटची नाडी जी असते ती साईडला, या साईडला, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला तुम्ही बांधू शकता. आणि जर आता साडी शेपर असाल ना, तर तुम्ही मधी नाडी बांधा, ती व्यवस्थित होते. आता तुम्हाला काय करायचंय, ही जी साडी आहे तिचं जे टोक आहे, जे आपण टक इन करतो, पदराच्या अपोजिट साईडचं टोक, जे की आपण टक इन करतो, ओके, ते घ्यायचंय सगळ्यात पहिलं. अशा प्रकारे हे टोक आहे, हे असं पकडायचं दोन्ही हातामध्ये. त्यानंतर त्याला आपण चेक करायचं. आता बघा इथे चेक करतेय, ही जी साडी आहे ही तुम्हाला पूर्ण टेकवायची पण नाहीये, सोबतच ही पूर्ण वरती पण नाही आणायची. तर ही तुम्हाला टेकवायची तुमच्या जे चप्पल आहे त्याला, असा घ्यायचा आहे. त्यानंतर हा भाग तुम्हाला तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला टक इन करून घ्यायचा. त्यानंतर हाच भाग तुम्हाला पहिल्यांदा डाव्या साईडला टक इन करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर उरलेला जो हा मधला भाग आहे तो असा करून तुम्हाला टक इन करून घ्यायचा आहे. झालं. आता आपण वळूया मागच्या भागाला. मागे पण सेम तुम्हाला इथे असं बघायचंय, लेंथ आपली किती आहे ती, आणि मागे असं टक इन करून घ्यायचं आहे. आता बरोबर मागून आपण बरोबर पुन्हा आलेलो आहोत उजव्या साईडला, जिथे आपण पहिलं टक इन केलं तिथूनच आपण पुन्हा तो गोल राऊंड घेऊन इथे आलेलो आहोत. आता काय करायचंय, तुम्हाला ही साडी व्यवस्थित इथूनच बघत जायची, डायरेक्ट इकडे घ्यायचं नाही. इथून असं करत 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 तुम्हाला हे इथे असा लास्ट पदराला यायचंय. हा पदर तुम्हाला आता हा जो इथला टोक भेटला दुसऱ्या टोकाला पदराच्या घ्यायचा, ओके. त्यानंतर हे असं करून थोड्या वेळासाठी घ्यायचं आणि हे आता तुम्हाला तुमच्या ह्या डाव्या हातामधून असं तुम्हाला फिरवून पाठीमागून तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पास करायचंय. इथे घ्यायचंय. इथे घेतल्यावरती तुम्हाला चेक करायचंय तुम्हाला किती पदर पाहिजे. कुठल्या ह्याच्यावरती, डाव्या खांद्यावर. पदर केवढा हवाय आपल्याला, एवढा पदर हवाय. एवढा पदर हवा असेल तेवढा घ्यायचा. आता आपण काय करायचंय, पदर काढायचंय. तर हा घ्यायचा. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता पदर काढायचा कसा, हा जो भाग आहे असा घ्यायचा आणि ही जी काठ आहे ती वरच्या साईडने राहिली पाहिजे, ही काठ देखील वरच्या साईडनेच राहिली पाहिजे, दोन्ही साईड.
तर काय करायचं, हे 2 बोटांचंच काम आहे. ही 2 बोटं अशी ठेवायची, त्यानंतर असं घ्यायचंय, अंगठा ठेवायचा, असं घ्यायचंय, बोट ठेवायचं. दाखवते पुन्हा. असं घ्यायचंय, अंगठा ठेवायचा, असं घ्यायचंय, बोट ठेवायचं, असं घ्यायचंय, अंगठा ठेवायचाय, असं घ्यायचंय, बोट ठेवायचं, असं घ्यायचं, अंगठा ठेवायचा, असं घ्यायचं, बोट ठेवायचं. ओके, परफेक्ट झालं. कधी कधी चिटिंग होऊ शकते, थोडासा पदाचा भाग राहू शकतो, तो थोडासा एक्स्ट्रा करून घ्यायचा. आता हे असं चेक मारायचं, व्यवस्थित सगळ्या प्लीट्स करून घ्यायच्या. आता हा जो पदर आहे तो थोडा जास्त मोठा झालाय असं मला वाटतंय, मग मी थोडा पुन्हा कमी करून घेते. हा बघा, जेव्हा कमी केला तेव्हा हा असा राहिला, मग तुम्हाला असा घ्यायचाय. आता हे चेक करायचं. ह्या इथून पण तुम्हाला व्यवस्थित घ्यायचंय, नाहीतर जर तुमचा जो निरी आहे, पदराची ज्या प्लीट्स आहेत मागे पुढे झाल्या तर ते खराब दिसतं खूप. आता हे बघा, हे झालंय, व्यवस्थित झालंय की नाही, हे मागे पुढे काही नाहीये, खराब दिसत नाहीये, असंच सोडायचं. त्यानंतर सेम तुम्हाला खाली पण तेवढंच करून घ्यायचं आहे. आता हा जो पदर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे असा, जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा घ्यायचा आणि तो खाली सोडायचा. तर मला एवढाच पाहिजे म्हणून मी एवढाच घेतला. आता तुम्हाला इथे पिन लावून घ्यायचंय. व्यवस्थित ते पिन लागलेला आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तर हा जो आहे हा तुम्हाला असा, तुम्हाला जेवढा खाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथे पाहिजे असेल किंवा तुम्हाला याच्या वरती पाहिजे असेल तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही असा करून तुम्हाला हा जो आहे इथे भाग असा बघत जायचा आहे. हे बघा, तर हे तुम्हाला आता इथले राहायच्यात रिऱ्या, बाकी तुमची साडी पूर्ण नेसून झालीये, फक्त हे करायचंय. आता हे करताना तुम्हाला हे एवढंच घ्यायचंय आणि हे तुम्हाला हा जो इथे आहे तो तुम्हाला इथे असा घेऊन इथे हा तुम्हाला खोचायचा आहे. आता इथे का खोचायचा आहे मी नंतर सांगते. हा असा खोचून घेतला. आता आपण ह्याच्या प्लीट्स पाडूया. ह्या असा करून घ्यायचा. आता प्लीट्स कशा पाडायच्या, सेम आपण जसं पदराला केलं तसंच सेम आपल्याला डाव्या साईडने प्लीट्स पाडत यायच्या आहेत. असं घ्यायचंय, ह्या सगळं 2 बोटांमध्ये करायचंय. हे 2 बोटं अशी ठेवायची, त्यानंतर तुम्हाला ही 2 बोटं, हे हात, हा तुमचा अंगठा आहे असा ठेवायचा. पहिल्यांदा करत असाल तर त्या निसटतात, हळूहळू सवय होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला असं करायचंय, हा बोट ठेवायचं, पुन्हा दाखवते. असं ठेवायचंय, अंगठा ठेवायचा, असं करायचं, बोट ठेवायचं. हे बघा, आता ह्या निऱ्या तयार झाल्या. आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला टक करायच्या. कुठे टक करायच्या, बरोबर मधोमध टक करायच्या नाही, तर तुम्हाला थोडंसं ह्या तुम्हाला या साईडला पण टक करायच्या नाही, थोडंसं तुम्हाला डाव्या मांडीवरती इथे टक करायचे. टक करून झाल्या. त्यानंतर हा जो आपण भाग ठेवला होता त्याच्यामधून इथून तुम्हाला तो हात घालायचा आहे असा, आणि तुम्हाला हा इथे सापडेल. इथून असा हात घालून हा घ्यायचा. असा हा हात घालून तुम्हाला हा जो आहे भाग तो, एक मिनिट,
इथून असा हात घातला हात तुम्हाला हाय बोट तुम्हाला दिसत आहेत. सो असा हा हात घालून तुम्हाला हा जो आहे ह्याचा याला मी मराठीमध्ये शेव म्हणतो किंवा तुम्ही याला नॉर्मल हा प्लीट्स म्हणू शकता किंवा हे हा भाग म्हणू शकता. तर हा भाग घ्यायचा, हा ओढायचा आणि ओढून तुम्हाला हा इथे घट्ट करून टक करायचंय. त्यानंतर हे जर राहिलेलं आहे ते पण इथे असं टक करायचं, व्यवस्थित करायचं. झालं. बघा किती सुंदर दिसतेय. सो आता तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी दिसते. अजिबात काही वाटत नाहीये. मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवते. हे बघा, काहीच वाटत नाहीये. छान वाटते साडी. अशीच तुम्हाला नेसायची आहे आणि एवढं छान दिसायचंय. आता मी तुम्हाला दाखवते. खूप जणींचा प्रश्न असेल की आता आम्ही अशी साडी नेसली तर आम्हाला या साडीमध्ये पदर हातावरती सोडून कसं करून घ्यायचं, तर तेही दाखवते. अशा प्रकारे आपली ही जी साडी आहे ती नेसून झालेली आहे. तुम्हाला मी पूर्ण फायनल लुक दाखवते कसा दिसतोय. हा असा मोडून दिसतोय, तुम्हाला समजत असेल. हे बघा, आता मागून दाखवते. झालं. किती सुंदर छान असा हा साडीचा लुक आलेला आहे. आता याच साडीमध्ये तुम्हाला जर पदर सोडायचा असेल तर कसं करायचं चला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण पदर सोडूया. हाच पदर आहे तो सोडूया आणि मग शिकूया. आता हा जो पदर आहे हा मला असा घ्यायचा आहे. इथे एक नॉर्मल पिन लावून घ्यायचा. पण पिन कुठे लावायचं सांगते. पिन लावायचंय तुम्हाला इथे लावायचं. ओके. त्यानंतर तुम्हाला हा जो पदर आहे तो बघायचा, असं घ्यायचा आपल्याला. पण आपल्याला काय होतं, आपण जेव्हा काम करत असतो ना काही ना काहीतरी, त्यावेळी आपल्याला असा वगैरे होतो, खूप कंटाळा करतो आपण हा सारखा असा करा किंवा खूप असं वेगवेगळं होत असतं. काय करायचं, ह्याला असंच हातात घेऊन अशा छोट्या छोट्या प्लीट्स पाडायच्या आणि असा हातावरती ठेवायचा. ठेवला तसं हातावरती. त्यानंतर आता ह्या प्लीट्सला ना तुम्हाला कुठे टकिंग करायचं दाखवते. ह्या ज्या प्लीट्स तुम्ही मागे पाडल्या आहेत ह्या सगळ्या प्लीट्सला तुम्हाला टकिंग करायचं आहे इथे. हे तुम्ही ब्लाऊज मध्ये करू शकता किंवा तुम्ही इथे करू शकता. ह्या पोर्शनला मला इथेच आवडतं करायला, कारण ते दिसताना छान दिसतं. जेव्हा तुम्ही इथे टकिंग करताय तेव्हा असं केला तरी चालतंय किंवा तो पदर असाच ठेवला पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही कामही करताना इथून पोट वगैरे काही दिसणार नाही असं होतं. करून दाखव तुम्हाला, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल समजेल कसं वाटतंय ते. आता तुम्हाला मी दोन्ही प्रकारे दाखवलेलं आहे की साडी व्यवस्थित कशी नेसायची. एक तर पदर सोडून आणि एक म्हणजे पदर लावून. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की तुम्हाला असे व्हिडिओ माझे बघायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. नाही केलं असेल तर, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि असेच तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील माझे किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे हा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरात लवकर ते व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर मंडळींनो आता निरोप घेते मी आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका. बाय. लव्ह यू ऑल.